राज्यात चोपडा आगाराचा उत्कृष्ट कामगिरीचा दबदबा कायम. सर्वाधिक उत्पन्नात चोपडा आगार राज्यात प्रथम क्रमांकावर. चोपडा प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणीच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांना रँकिंग दिले जाते. दरम्यान एप्रिल 2024 या महिन्यामध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उन्हाळी सुट्टी व लग्न सराईत आतोनात मेहनतीच्या जोरावर राज्यात अ वर्गात 100 पैकी 92 गुण मिळवून चोपडा आगाराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. चोपडा आगाराने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकवून चांगले उत्पन्न मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळवल्याने विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील सह प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. स्वच्छ व सुंदर बस स्थानक म्हणून नावलौकिक असलेले चोपडा आगारातर्फे उन्हाळी सुट्ट्या व लग्न सराई लक्षात घेता पुणे, नाशिक, बदलापूर, संभाजीनगर, सुरत, जळगाव, धुळे जादा वाहतूक करून प्रवाशांना सुरक्षित व सुखकर सेवा देऊन विविध सुख सोयी उपलब्ध देऊन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकसह विविध घटकातील प्रवासी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चोपडा आगारात 176 वाहने असून जवळपास दररोज 29,000 किमी केले जातात. चालक 157, वाहक 146, प्रशासन 38, कार्यशाळा कर्मचारी 52 असे एकूण 395 कर्मचारी कार्यरत आहेत. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बस स्थानक प्रवाशांना दिले जाणारे सुखसुविधा उत्पन्न वाढीसाठी केलेल्या नियोजनामुळे व चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व कामामुळे राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. याचे सर्व श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जाते असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. लवकरच चोपडा आगारातर्फे चार्जिंग बसेसची सुविधा प्रथमच चोपडा तालुक्यात सुरू होणार याचे काम देखील सुरू झालेले आहे असे देखील पाटील यांनी सांगितले. प्रथम क्रमांक चोपडा डेपोचा आलेला आहे. तो कोणत्या कॅटेगरीत आलेला आहे? नमस्कार, मी महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक राहतो चोपडा आगार. आमच्या विभागाचे विभाग नियंत्रक माननीय भगवान जगनोर साहेब, यंत्राभियंता चालन श्री अजय पाटील साहेब, तसेच विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा साहेब व माझे सर्व सहकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने चोपडा आगाराचा विविध प्रकारचे जे काही आमचे परफॉर्मन्स आहेत त्या परफॉर्मन्समध्ये बारमान असेल, सवलतीसह बारमान असेल, त्याच्यानंतर KPTL असेल, ऑफरोड असेल, फ्लीट युटिलायझेशन असेल, व्हेकल युटिलायझेशन असेल, क्रू ड्युटी असेल, स्टाफ रेशो असेल, रेट ऑफ ॲक्सिडेंट असेल आणि नफा तोटा, हे सर्व कॅटेगरीला मार्क्स दिले जातात. त्यात 100 पैकी 92 गुण प्राप्त झाल्यामुळे आपल्या चोपडा आगाराचा संपूर्ण महाराष्ट्रातून अ वर्गामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक बसेस केव्हा येणार आहेत आपल्याकडे? तर इलेक्ट्रॉनिक बसेस लवकरच येणार आहेत. ते चार्जिंग स्टेशनचं काम चालू आहे आणि जळगाव जिल्ह्यातून पहिली बस चोपडा आगारातूनच धावेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. किती बसेस येणार आहेत? त्या 21 बसेस येणार आहेत. त्या बसेस धुळे, शिरपूर, जामनेर, रावेर आणि जळगाव या मार्गावर धावतील. आणि चार्जिंग मशीन किती बस होत आहेत? आपण चार्जिंग स्टेशनचं काम चालू आहे. जवळजवळ 10 चार्जिंग स्टेशनचं काम लवकरच पूर्ण होईल. स्वच्छता अभियानाची परिस्थिती कशी आहे आपल्याकडे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचे 4ही जे राऊंड्स होते ते 4ही राऊंड्स झालेले आहेत, परंतु अजून अंतिम निकाल यायचा बाकी.